नमस्कार, माझं नाव समृद्धी रघुनाथ मोरे. मी इयत्ता 10वी या इयत्तेत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव श्रीमती सुहासिनी प्रभाकर अधिकारी माध्यमिक विद्यालय. मी आज एक झुंज गोंगाटांची या पुस्तकाचे पुस्तक परिचय करणार आहे. पुस्तकाचे नाव एक झुंज गोंगाटांची. लेखकाचे नाव डॉक्टर यशवंत. मुखपृष्ठावर प्रकाशक राजहंस प्रकाशन व लेखक डॉक्टर यशवंत ओक यांच्याविषयी माहिती दिलेली आहे. मुख्य पानावर एक वाक्य दिलेले आहे. भारतात ध्वनी प्रदूषण विरुद्धच्या लढ्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आठवणी. मनपृष्ठावर एक छोटीशी कविता दिलेली आहे. या कवितेचे अर्थ असे लागते: हा गोंगाट म्हणजे केवळ ध्वनी प्रदूषण नाही, ही झुंज म्हणजे केवळ ध्वनी प्रदूषण नाही, यासाठी घाव लागलेला लढा म्हणजे ही झुंज. भाषा साधी सोपी व मानवी मनाला तिचे नीट आकलन होणारी आहे. साध्या सोप्या भाषेत रचलेली ही कथा व कथेचे विषय ध्वनी प्रदूषणामुळे होणारा गोंगाट. भोवताली विविध प्रकारच्या आवाजांनी आपले जीवन पूर्णपणे व्यापून गेले. बरं, पशुपक्ष्यांचे, वाऱ्यांचे, समुद्राच्या लाटांचे आवाज येणे इथपर्यंत ठीक आहे, पण दररोज आपल्याला असे काही आवाज ऐकू येत असतात जे मानव निर्मित आणि त्रासदायक असतात. यांमध्ये फाटक्या वाहनांचे हॉर्न्सचे आवाज, कंपनींमधील मशिनींचा आवाज, भोंग्याचे, म्युझिक सिस्टीम्सचे, टीव्हीचे, विमानांचे, ॲम्ब्युलन्स, अग्निशमन वाहनांचे आवाज आणि पोलिसांच्या गाड्यांचे सायरन्सचे आवाज, हे सगळे आवाज नसते. आवाज नाही तर गोंगाट असतो. मुंबईकर डॉक्टर यशवंत ओक हे मूळचे मुंबईकर, पेशाने वैद्यकीय डॉक्टर आणि पर्यावरणीय कार्यकर्ते आहेत. गोंगाट अर्थात ध्वनी प्रदूषणाविरुद्धात त्यांनी सुमारे 30 वर्ष लढा दिला. हा लढा खरं तर कायदेशीररित्या पार झाल्याचं भाग असलं तरी ध्वनी प्रदूषणाबाबत अजूनही नवनवीन आव्हानं निर्माण होतच आहेत. धन्यवाद.